त्यानंतर P1चा षटक जरूर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहू. नावडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल. उमेश कानावकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे आणि सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. पंकज पाटील ऑन स्ट्राईक, त्याच्या सोबतीला आपण फलंदाज पाहतोय प्रकाश पाटील. असे दोन फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आज 40+ मास्टर संघ खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय नावडे संघ. पहिला बॉल, गेम इज ऑन. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र उंचवर बॉल जरूर गेला होता, गॅपमध्ये गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतात, तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. पहिल्याच बॉलवर सुरुवात झाली आहे. चौकार आणि श्री गणेशा केलाय. पहिल्याच बॉलवर चपराक लगवत असताना चौकार आला. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र भव्य स्वागत केलंय चौकार आणि शिर. आई बॉल उंचवर धरू गेलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतायत, तिथे मात्र शेवटच्या क्षणाला बॉलची अडवणी केली जाईल. उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत या बॉलवर धावा कंप्लीट होतील. त्या दोन आणि या दोन धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा फलकावर लागलेला पाहायला मिळतील. दोन संघामध्ये फाईट आहे. एका बाजूला नावडे, एका बाजूला आपण पाहतोय वावंजे संघ. आई बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या बाहेर. अवांतर निशीर. स्कोरबोर्ड मध्ये तिथे मात्र भर पडेल 1 धावेनीर आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा फलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे मात्र बॉलची अडवणी केली जाईल आणि तत्पूर्वी या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड लागलेल्या जरूर पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते वावंजे संघ. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रकाश पाटील. प्रकाश पाटील तरी तिथे मात्र बॉल होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. हा बॉल थांबणार नाहीये. बॉल दन 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 करत सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 12. चांगली सुरुवात चालू आहे तिथे मात्र टीम वावंजेची. त्यानंतर कमबॅक करत असताना आपण जरूर पाहतोय गोलंदाज उमेश कानावकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. डॉट बॉलची सांगता समोरून तिथे मात्र लेन मध्ये चेंज केलं, व्हेरिएशन दिलं बॉलला आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग या स्वरूपात तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशीर षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा धावफलकावर. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पंड तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली ती मात्र नितीन कोहली. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, टीम स्वतःच्या नावाने ओळखली जाते. तिथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज जरूर असणारे स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रकाश पाटील ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईकला प्रकाश पाटील. अजूनही दोन्ही सलामीर फलंदाज मैदानात सज्ज आहेत, तंबूत डोकून उभे आहेत, चांगली फटकेबाजी करतायत. धावा आल्यात त्यांच्या बॅटमधून. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गरकन वळण घेणारा बॉल जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. नावडे टीमसाठी तिथे मात्र आपण जरूर पाहतोय पुन्हा एकदा सज्ज असणार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील दुसरा बॉल.
हाई बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल आणि तिथे मात्र पंच रेफर करतील. रिव्ह्यू सिस्टम तिथे मात्र यूज केलंय. वाईटसाठी तिथे मात्र रिव्ह्यू असणारे चेक केले जाईल आणि डिसिजन येईल. तर फेल डिलिव्हरी तिथे असणारे डॉट बॉल, फेअर बॉल असणारे तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑब्स्टिकच्या तिथे मात्र क्लोज बॉल होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नितीन कोहलीला आपण पाहतोय. आई बॉल तिथे मात्र ऑफसाईडला गेलेला आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करतायत. तिथे मात्र बॉलची अडवणी केली जाईल. थोडीशी मिसफिल्ड, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते बॉलची अडवणी केली तत्पुरती या बॉलवर. अरे चांगली गोलंदाजी, सध्या चांगल्या स्थितीला फलंदाजांना बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून तिथे मात्र वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. नितीन कोहली ज्यासाठी जबाबदारी दिली होती, संघासाठी एक महत्त्वपूर्ण षटकाची तिथे मात्र जबाबदारी दिली होती, जबाबदारी सध्या पार पाडत असताना आपण जरूर पाहतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवर. हाई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत, परंतु चुकी झाली आहे. चुकीला माफी नसणारे तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. अटेम्प्ट जरूर चांगलं केलं होतं, तिथे मात्र शेवटच्या क्षणाला हातातून बॉल निसटला आणि तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जंग जाऊन पोहोचेल तो म्हणजे 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज घेऊन तयार आहे. शेवटचा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता आणि षटक समाप्तीचा इशारा. तर चला नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला असणारे पारगाव संघ, एका बाजूला असणारे उसरली बुद्रुक संघ. चला आपण दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आपण जर आता आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा, काही शंका नाहीये. एका बाजूला पारगाव, एका बाजूला आपण पाहतोय उसरली बुद्रुक. दुसरी लढत दोघांमध्ये जरूर पाहायला मिळेल. चला पाण्याची पूर्तता करा. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर आपण 18 धावा धावफलकावर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. नितीन कोहली फक्त धावा खर्च केले आपल्या टीमसाठी 5. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. अजय कोहलीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पहिला बॉल या षटकातील घेऊन शॉर्ट रनअप आहे. जागेवरून फेकण्याचा प्रयत्न, बॉल ऑनसवर जरूर गेला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न, अप्रतिम झेल, गुड कॅच, रनिंग कॅच जरूर पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण विकेट. पहिला धक्का लागत असताना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं टीम वावंजेला फलंदाज बाद. आपल्याला जरूर पाहायला मिळाला जेल कॅरी केला, गुड कॅच, फिटनेस पाहायला मिळते त्यांची. किरण खानावकर आपल्याला जरूर पाहायला मिळाले. बॉल खाली आले आणि महत्त्वपूर्ण विकेट तिथे मात्र प्राप्त झाली आहे. पहिला गडी गारद आपल्याला पाहायला मिळालं टीम वावंजेचा. हा बॉल ऑफस्टिकला ठेवला होता, क्लोज बॉल होता, बन्नाट वेग या बॉलवर जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता, निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे गोलंदाजी ट्रॅकवर. आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये गेला. क्षेत्ररक्षक लॉन्चेस आहे,
धावतायत परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दंदन 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 करत चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल अवांतर निशिर तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावफलकावर भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 23 धावा 23. तर इनिंग ब्रेक मध्ये जर संघाचा कर्णधार आला नाही तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. याच्याकडे लक्ष असू द्या. आमचे आयोजक सर्व सूचना पुरवतायत त्यामुळे तुमच्या पुढे पुरवतायत तिथे मात्र लक्ष असू द्या. आई बॉल कार्पेटच्या सहाय्याने केलेला आहे. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहे. तिथे मात्र बॉलची अडवणी करतील. डीप लॉंगॉमला तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं. बॉलची अडवणी झाली त्यानंतर जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत या बॉलवर तिथे मात्र आपल्याला धाव पाहायला मिळेल. ती फक्त सिंगल यानी सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 24-24. 24 धावा धावफलकावर लागतील. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता 30 षटक मार्ग असते तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 24 धावा धावफलकावर लागलेत. 1 विकेटच्या नुकसानात आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम 52-40+. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण जरूर पाहतोय. या षटकामध्ये 1 विकेट त्यानंतर 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल तिथे मात्र फक्त बॉलला ड्राईव्ह केलंय. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलवर सहजरित्या 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 26 धावा 26 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. 1 विकेटच्या नुकसानात टीम 52-40+. थँक्यू. तर चला एका बाजूला असणारे पारगाव संघ एका बाजूला असणारे आपल्याला पाहायला मिळेल उसरली बुद्रुक संघ. चला 2 कॅप्टन आपण जर आला असाल तर लगेच आपण इथे मात्र रिपोर्ट करा. लगेच आपली मॅच खेळवण्यात येईल. आज 12 संघ खेळतील. चला उसरली टीम आपला आपण कॅप्टन लगेच पाठवा. आपण इनिंग ब्रेक मध्ये जर आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व संघांनी नोंद घ्यावी. जे आमचे सर्व संघ नायक असतील लाईव्ह प्रेक्षेपण तिथे मात्र बघत असतील आपण घरातून निघा रेडी व्हा आणि इथे मात्र थेट विजयलक्ष्मी आपल्याला मैदानामध्ये आपण लगेच दाखल व्हा. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विशाल कानावकर वेगवान होता. बॉलची अडवणी केली. फेकी केली. धोका तिथे मात्र जमवू शकतो परंतु या बॉलवर धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील ते 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 28 धावा 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 2 फलंदाज सध्या मैदानात झुंजत असताना लढत असताना आपण जरूर पाहायला मिळतोय. ऋषिकेश गोंधली त्याच्या सोबतीला. पंकजला आपण जरूर पाहतोय. लेफ्ट ड्राइव्ह आहे आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. षटकार. तटी 34 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. सुरुवात झाली. शेवटचं षटक आहे. धावा बनवायच्या आहेत. हे दोन्ही फलंदाजांना माहित आहे. तुटून पडायचंय तिथे मात्र चांगली फटकेबाजी करायची. या माणसाने तिथे मात्र जरूर षटकार लगावलाय. फलंदाज ऋषिकेश गोंधलीला आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा विशाल कानवकर तयार. तिसरा बॉल. हा बॉल यू मिस साइड डेफिनेटली. 1 तेरी तो 1 मेरी.
प्रश्न दुनिया अगोदर टाकला होता, षटकार मारला होता, त्यानंतर दांडी गुल केली आहे, फलंदाज बाद. 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा, संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा, संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं, संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं, जोडी गाजे गावा गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा. या स्पर्धेत आपण टायटल सॉन्ग ऐकलं. समीर दादा पाटील यांच्या या विद्यमानाने स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2026 आपल्याला जरूर पाहायला मिळते, अनुभवाला मिळतोय. चांगली स्पर्धा, भरपूर सारी चांगली स्पर्धा जरूर पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण पाटील संघाचा. तिथे मात्र एक मिडल ऑर्डरमधील एक दडदाकट खेळाडू म्हणून ओळख प्रवीण पाटील जे आपण जरूर पाहतोय. धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळते 34 धावा ऑन बोर्ड, 2 विकेटच्या नुकसानात. टीम 52 40+ पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. चौथा बॉल, हाई बॉल वेगवान होता, तिथे मात्र लॉंग स्टॉपला बॉल, तिथे मात्र फरार झालाय. बॉल जाईल 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला श्री छत्रपती शिवाजी. या बॉलवर 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 40 रन्स ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, शेष टार्गेट सेट बॉल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जाईल, इथे मात्र येणारा बॉल सांगून जाईल. लास्ट बॉल, पडत असणारे आमचे मुख्य आयोजक समीर दादा पाटील यांच्या स्थापन 2 संघांमध्ये टॉस पाहतोय. टेलिस कॉल आणि तिथे मात्र हेड पाहायला मिळालं आपल्याला. टॉस जिंकला तिथे मात्र पारगाव टीमने. आपला डिसिजन काय असेल आपण लगेच मैदानात घेऊन उतरा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. त्यानंतर आम्ही आवाजामध्ये करू फेरबदल. दुसऱ्या क्षेत्रासाठी बोलू आम्ही आमचे कॉमेंटेटर मित्र, आमचे बंधू शेखर दादा पाटील कुडावे यांच्याकडे बोलू आपण. हॅलो हॅलो, रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन आणि यांच्या मान्यतेने आपण पाहत आहे श्री समीर शेठजी पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2026. अगदी समीरजी पाटील साहेब तुम्हाला पाहायला मिळते अध्यक्ष आहेत पनवेल तालुका 40+ आणि मग त्यांच्या नावाची स्पर्धा आपण गेले बरेच दिवस आपण एन्जॉय करतोय. काल ग्रामीणच्या अगदी फायनली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, अगदी लढती पाहिली आपण. आज मात्र सर्व 40+ लिजेंड्स आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि या सर्व लिजेंड्सचं मनाच्या अंतःकरणापासून आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. एक जबरदस्त स्पर्धा. हॅलो, बघा आपण पाहताय जो विद्यमान सामना आपणाला पाहायला मिळतोय नावडे आणि वावंजे. त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झाला पारगाव आणि उसुर्ली बुद्रुक. त्यानंतर जो तिसरा सामना होता बघा रोडपले आणि वरचेवले, तो अंतिमचा सामना असेल, शेवटचा सामना होईल, लक्षात घ्या कारण काही कारणास्तव. मग तिसरा सामना असेल विचुंबे आणि पाली, नेरे आणि हरिग्राम आणि त्यानंतर शिवकर आणि मोहो
अशा लढती होतील आणि त्यानंतर शेवटची मॅच रोडपाली आणि वरचेवले असा सामना असेल. हे आपण लक्षात घ्या सर्वांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कला ज्या गणपती बाप्पाला अवगत अशा गणपती बाप्पाचं अगदी पूजन करून वंदन करून आज सुद्धा आपण आजच्या रात्रीला सुरुवात करतोय. आणि मग ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य, तेच कार्य आपल्या खांद्यावर लिहिल्या पडले असे महाराज शंभूराजे अशा या महान पुरुषांनी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम मानाचा मुजरा. जेव्हा मॅचकडे सामना अगदी पाहायला म्हणतो, एका बाजूला वावंजे दुसऱ्या बाजूला नावडे 40+ आणि वावंजे 40+ हे सारे ल्युजेंड खेळाडू पाहायला मिळत आहेत. कारण ज्या बरीच वर्षे या सर्व खेळाडूंनी आपापल्या गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी अगदी बराचसा कालखंड खर्च केलाय आणि आज मात्र 40+च्या माध्यमातून सुद्धा जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. आणि आज इथे उपस्थित होत असताना पहिली बॅटिंग आपण पाहिली अगदी वावंजे टीमची आणि धावसंख्या जमवली या टीमनं 44 धावसंख्या. उत्तरार्धाला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्याच बॉलला एज लागली. थर्डमॅनला गली क्षेत्रामधून बॅकवर्डला आपण पाहता लॉंग स्टॉपला चेंडू निघाला होता, बॅकअप दिलाय आणि या पहिल्या बॉलवर मात्र धावा जोडल्या जातील. त्या तब्बल 2 धावा. पहिल्या बॉलवर 2-2 टीमचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना बॅट्समन अजय कोहली यांना आपण पाहताय. लॉंग स्ट्राईक एंडला उमेश यांना आपण पाहू शकाल. तर बॉलिंग मार्कवर प्रकाश पाटील यांना आपण पाहताय. प्रत्येकाकडे अनुभव, बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर 40+ असे सारे जुने जाणते खेळाडू आज एकमेकांच्या समोर. यावेळेला हा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलवट टप्प्याचा बॉल अगदी बीट केला बॅट्समनला अजय कोहली यांना आणि हा बॉल मात्र डॉट येत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. अवांतर बॉल फेकलाय, वाईड आलाय आणि वाईडच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर एक ऍड होईल. धावसंख्या आता जोडली ती तब्बल 3 धावसंख्या. यावेळेला बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळलेत, डीप मध्ये अगदी चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय सेकंड इनिंग मधील आजच्या रात्रीमधील हा चौकार. या वेळेला आणखी एक फटका अप्रतिम लॉंगनच्या रिजन मध्ये ऑन साइडला 1 टप्प्यानी चेंडू निघालाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. पुढचा बॉल, यावेळेला आणखी एक फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. समोर मात्र फिल्डर आहेत. ऑन साइडला आपण पाहतो डीप मध्ये सेकंडचा कॉल दिलाय. कदाचित रनआउटची संधी, धोका पत्करावा लागला असता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. चपलाईने तो कंप्लीट केल्या. सिंगल होती तिथे डबल धावा 2 आल्या आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या आता जोडली जाईल ती तब्बल 13 अंकावर. 13 ऑन अ बोर्ड. 13 धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. आमची यावेळेला आणखी एक बॉल लॉंग ऑफ मध्ये आपण पाहताय खेळले. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. थोडेसे साच पडतायत परंतु सेकंड साठी निघाले आणि सेकंड सुद्धा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावा जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळालं गोलंदाज प्रकाश पाटील यांचं आणि पहिल्या षटकाचा विचार केला 2 डॉट वाईट 4 आणि त्यानंतर 2-2 धावा आल्या. तब्बल जोडल्या. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि 15 धावसंख्या. बघा आपण पाहताय वावंजी टीमला अगदी 3 धावांची पेनल्टी सुद्धा होती
आणि अशा परिस्थितीमध्ये मग 44, 3 मायनस राहिले 41, टार्गेट आता 42. 42चं टार्गेट, त्यामधील 15 जोडल्या गेल्या आणि उर्वरित आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आणखी बऱ्याचशा धाब्यांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहत आहे आमची माऊली प्रसाद इव्हेंट आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. त्यानंतर DJ नितीन धुंद्रे, एक जबरदस्त टेनिस क्रिकेटमधील ज्या बऱ्याचशा आयोजकांना हवं वाटणारं अगदी DJ सिस्टीम, साऊंड सिस्टीम, ते आमचे नितीन DJ धुंद्रे. तसं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये बरंच काही आहे. चांगली गोलंदाजी झाली, अगदी कमबॅक झाला, चांगले डॉट बॉल, विकेट आल्या, तर या मॅचमध्ये बरंच काही घडू शकतं. या वेळेला मात्र चेंडूला आपण पाहत आहे अगदी शॉर्ट फाईन निघला. आपण पाहत आहे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग बॅकअप दिलं तिथं, अगदी अडवलं जात आहे आणि पहिला बॉल इथून मात्र हाताळला गेलाय, तो डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. 17 बॉल 27 डॉट बॉल, विकेट आल्या. पहिल्या जोडीला जर फोडण्यामध्ये यश आलं, एखादा विकेट घेतला गेला तर कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक चुरस पाहायला मिळेल. परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप बराच बाहेर निघालेला बॉल, पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल कॉल आणि वाईडनं धावसंख्या आणखी एक जोडली जाईल, ती 16 या अंकावर. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. अक्रॉस द लाईन, आडव्या पट्ट्यानं अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्र निवडायचं होतं यावेळेला. फाईन लेग, लॉंग लेग, परंतु चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर होता लेग स्टंपवर. पुन्हा एकदा पंचाला वळले आणि पुन्हा एकदा सांगितलं हा खराब बॉल आहे. खराब बॉलनं धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. धावसंख्या आता 17 वर पाहायला मिळतीये. या वेळेला फटका सुरेख आहे, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय आणि चेंडूला सरळ नेतोय आउट ऑफ दी पार्क. येतो आजच्या रात्रीमधील आणखी एक जोरदार फटका, षडगार. कराच्या साह्यानं धावसंख्या थोडं स्कोर कार्डवर पाहायला मिळाली, ती म्हणजे तब्बल 23 धावसंख्या. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा पण करूया. अगदी यावेळेला फटका आणखी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहे अव्वाक्याच्या बाहेर आणि चेंडू मात्र निघालाय पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पॉइंट मधून अगदी कव्हर पॉइंटला. हा मात्र आणखी एक चौकार. धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडली 27 धावा. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय कावकर्ण क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल मिळाली आणि सिंगलनं तर 28 धावसंख्या पाहायला मिळतील. 28 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा ऋषिकेश सज्ज होतील. पुढच्या बॉलवर रिव्हर्स फटका, गॅप आहे, बॅकवर्ड पॉइंट आणि फिल्डर मात्र प्रयत्न करतायत. जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळाला, परंतु या बॉलवर मात्र पुन्हा एकदा चौकार 4 पाहायला मिळतोय आणि या चौकाराने धावसंख्या आता 32 धावसंख्या. प्रभू श्रीरामांचं रामराज्य अगदी आपण पाहिलं असेल, रामायण पाहिलं, रामायण घडलं गेलं हे सुद्धा पाहायला मिळालं आणि त्या रामायणामध्ये सुद्धा जर विचार केला तर मग प्रभू रामांना सुद्धा आपण पाहिलं तर अगदी 14 वर्षाचा वनवास आणि त्या रामांच्या बरोबर त्यांचे बंधू लक्ष्मण सुद्धा पाहायला मिळाले आणि त्यानंतर मग ते रामराज्य घडवत असताना रावणाचा पराभव सुद्धा पाहायला मिळाला. यावेळेला बॉल इथून पाहायला मिळेल, मागे चेंडूला बॅकअप अडवलं जात आहे. हा बॉल इथून अडवला गेलाय
आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली. 2 षटकं संपली गेली. 12 बॉलचा खेळ संपला. 12 मध्ये 33 जोडल्या. येणारी 12 बॉल आणि आता मात्र राहिल्या त्या म्हणजे 9 धावा. 12 मध्ये 9ची आवश्यकता. पाहिलंय चर्चा नक्कीच करू, परंतु 9ची आवश्यकता. पहिला बॉल इथून पाहायला मिळेल तुम्हाला. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहता ट्रॅव्हल केलाय. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि या बॉलवर मात्र मिळतील तब्बल धावसंख्या 2. 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळाली ते आता मात्र 35 धावा. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 7ची आवश्यकता. आज 40+ खेळाडूंचा खेळ सुद्धा पाहिला तर जबरदस्त खेळ पाहायला मिळत असतो. चांगला खेळी करणं लॉंग अगदी वेळेला अर्धशतकीय पारी. यावेळेला मात्र कॉलिंग थोडंसं चुकलं होतं, कदाचित निघाले होते अगदी खेळपट्टीच्या मधोमध. पुन्हा एकदा आवाज दिला आणि त्यानंतर युटर्न घेतलाय. एक सिंगल मात्र मिळाली आणि आता मात्र राहिल्या त्या म्हणजे 6 धावा. 10 चेंडू आणि 6 हे समीकरण आता या मॅच मध्ये राहिलंय. डॉट बॉलची गरज आता बाबांची टीमला. धावा इथून जोडण्यासाठी खर्च करण्यासाठी अगदी आपण पाहताय. वाईट इथून बॉल आलाय. वाईटनं मात्र आणखी एक एक्स्ट्रा धाव जोडली आणि धावसंख्या आता टोटल 5ची आवश्यकता आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. स्विच करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या 22ची धाव इथून मिळाली आणि या 22च्या धावेनं टीमची धावसंख्या एक स्कोर कार्डवर वाढेल. ती आता मात्र जोडली जाती ती तब्बल 38 या अंकावर. 38 धावा आल्या. 4 राहिल्या. 4ची आवश्यकता. येणारे बॉल 9. 9 मध्ये 4 धावा. या वेळेला फटका सुरेखा, परंतु फिल्डरचं कौतुक करूया. जबरदस्त झेल. वॉट कॅच. एफर्ट जबरदस्त राहिले. रनिंग झेल टिपलाय आणि अप्रतिम डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपलेला झेल आणि इथून मात्र पहिला धक्का लागलाय. तो बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल टीम पाहायला मिळेल नावडी संघाला. कामगिरी इथे पाहायला मिळाली, कारण रनिंग झेल टिपणं कदाचित कधी कधी कठीण काम असतं, परंतु इथून मात्र टिपलेला झेल खूप सुरेख होता. राजाने टिपलेला झेल पाहायला मिळाला. यावेळेला मात्र आणखी एक मी म्हणेन विकेट गेली असती. प्रॉपर थ्रो जर आला असता, कलेक्ट झालं असतं तर कदाचित विकेट सुद्धा मिळाली असती आणखी एक. परंतु या बॉलवर 2 धावा आल्या आणि या 2 न मात्र धावसंख्या आता 40 आणि राहिल्या आता 2 धावा. चेंडू आता शिल्लक राहिलेत. येणारे 7 बॉल आणि त्यामध्ये 2ची आवश्यकता आहे. थोडेसे मी म्हणेन आणखी 10-15 धावा असणं गरजेचं होतं, कारण 40+ माध्यमातून सुद्धा विचार केला ना 60, 65, 70 धावा सुद्धा कधी कधी कमी पडताना सुद्धा पाहायला मिळतात. इतका चांगला खेळ सध्याच्या घडीला आजही 40+ पाहायला मिळतोय, कारण प्रत्येकाकडे अनुभव आहे, प्रत्येकाकडे चांगला खेळ आहे, प्रत्येकामधील गुणवत्ता हा प्रत्येक जण दाखवत असताना पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र 1 धावीची आता गरज असेल. येणारे 6 बॉल शेवटचे अंतिम आणि 1ची आवश्यकता.
येणारे 6 बॉल आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता असेल. खूप साऱ्या लीग स्पर्धा सुद्धा आपण पाहिल्या असतील. मग 40 प्लसच्या माध्यमातून अगदी आपण विचार केला तर रायगड, त्यानंतर मास्टर, बिग बॅश या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतात. आणि विभागाच्या लीग असतील, मग पनवेल तालुक्याची अगदी लीग असेल, या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि मग प्रत्येकाचा खेळ अगदी आक्रमकता प्रत्येकजण आपली दाखवत असतो. आणि हेच तर क्रिकेट पूर्वी सुद्धा या सर्वांनी गाजवलं आहे. आज जे लाईव्हच्या माध्यमातून आपण येणारे यंग तरुण खेळाडू पाहताय ना, पूर्वी जर लाईव्ह असताना कदाचित तर नक्कीच आपण म्हणू शकतो की या प्रत्येकाकडे किती गाड्या, किती काय काय असतं हे सुद्धा सांगायला अगदी मला आवडेल. कारण आज जर विचार केला ना, आज जी तरुण पिढी, नवीन खेळाडू, आपण नवोदित खेळाडू पाहत आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळी पारितोषिकं, बाईक, त्यानंतर मग आता स्कूटी, त्यानंतर 4 व्हीलर, सायकल सुद्धा पाहायला मिळतात. परंतु 40 प्लस ज्या वेळेला हे सर्व 40 प्लसचे खेळाडू जुने जाणते